आज बनवणार आहे मी वरणफळ. अशा प्रकारे तुम्ही वरणफळ बनवले आहेत का? इथे मी अगोदरच वरण कुकरला शिजवून घेतलं होतं. नंतर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, मोहरी, जिरे, कढीपत्ता, अद्रक आणि लसूण ठेचून टाकला होता. तर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं होतं. त्याच्यामध्ये गरम करून घेतलेलं वरण टाकलं. वरणफळ करायचे म्हणल्यावर वरण थोडं जास्त लागतं. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून वरतून थोडी कसुरी मेथी टाकली. वरणाला चांगली उकळी फुटू द्यायची. चवीनुसार नमक टाकून घ्यायचं. इकडे मी कणिक अगोदर तिंबून ठेवली होती. माझ्या पद्धतीने एकदा वरणफळ नक्की बनवा. इकडे मी आता पोळी लाटून घेणार आहे. तुम्हाला जो आकार द्यायचा तो देऊ शकता तुम्ही. मी इकडे पोळी लाटून चाकूच्या साहाय्याने अशी कट करून घेणार आहे. तुम्ही छोट्या डब्याचं झाकण किंवा गिलासाने पण कट करू शकता. हे बघा, मी अशा प्रकारे कट केली आहे. ही खूप सोपी पद्धत आहे. 5 ते 6 पोळ्याचे इकडे मी वरणफळ बनवले आहेत. इकडे वरणाला उकळी फुटलेली आहे. आता त्याच्यामध्ये ही फळं मी थोडे थोडे करून सोडणार आहे. हे बघा, अशा प्रकारे या वरणामध्ये मी आता सर्व फळं सोडून घेणार आहे. आणि हो, हे 10 मिनिटं आपल्या मध्यम आचेवरती शिजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत हे सगळे फळ आपण वरणामध्ये सोडत नाही तोपर्यंत मोठा गॅस ठेवायचा. मध्ये मध्ये याला उलथण्याने हलवत राहायचं. माझी ही जर वरणफळाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. 10 मिनिटं शिजून घ्यायचं मध्यम आचेवरती आणि त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची. आणि या फळावरती तूप टाकून खायचं. खूप छान आणि स्वादिष्ट लागतात. माझी ही वरणफळाची जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. इकडे पहा किती स्वादिष्ट दिसत आहेत. चला भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत हर हर